येत्या 12 जुलैला विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे। या निवडणुकीत भाजपने आपले 5 उमेदवार रिंगणात उतरवलेत। यामधलं सर्वात एक इंटरेस्टिंग नाव आहे ते म्हणजे पंकजा मुंडे यांचं। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता। 2019ला विधानसभेला आणि 2024ला लोकसभेला झालेल्या पराभवामुळे भाजप पंकजा मुंडेंचं पुनर्वसन कसं करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अखेर भाजपनं मुंडेंना विधान परिषदेवर घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना उमेदवारी जाहीर झाली। पंकजा मुंडे यांनी मंगळवारी विधान भवनात येऊन विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं। या प्रतिज्ञापत्रातून पंकजा मुंडे यांच्याजवळ असलेल्या संपत्तीचे आकडे समोर आलेत। पंकजा मुंडेंच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे तब्बल 6 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर विविध बँक खात्यांमध्ये 91,23,861 रुपये आहेत। पंकजा मुंडेंनी प्रतिज्ञापत्रामध्ये आपला व्यवसाय शेती असा दाखवलाय, तर उत्पन्नाच्या स्रोतामध्ये शेती, माजी विधानसभा सदस्य निवृत्ती वेतन आणि भाडे हे उत्पन्न दाखवलेले आहे। पंकजा मुंडे यांच्या स्थावर मालमत्तेची किंमत 96,73,490 इतकी आहे, तर मुंडेंच्या नावावर 2,74,89,518 इतकं कर्ज देखील आहे। दागिन्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पंकजा मुंडे यांच्याकडे 45 तोळे सोनं, 4 किलो चांदी आणि 2 लाखांचे इतर दागिने आहेत। विशेष म्हणजे पंकजा मुंडेंच्या नावावर एकही गाडी नाहीये, तर विविध शेअर आणि म्युच्युअल फंडमध्ये पंकजा मुंडेंची तब्बल 1,28,75,000 रुपयांची गुंतवणूक आहे। त्यामुळे मोठ्या राजकीय घराण्यातून येणाऱ्या पंकजा मुंडेंकडे गडगंज संपत्ती आहे। पंकजा मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीबाबत बोलायचं झालं तर त्या 2009 मध्ये राजकारणात सक्रिय झाल्या होत्या। 2009च्या विधानसभा निवडणुकीत त्या पहिल्यांदा आमदार झाल्या। त्यानंतर 2014ला त्या राज्यात ग्रामविकास व महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री झाल्या। त्यानंतर झालेल्या 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची हॅट्रिक हुकली आणि त्यांचा परळीतून पराभव झाला। पंकजा मुंडेंचा हा पराभव सर्वांनाच धक्का देणारा होता। त्यानंतर 5 वर्ष पंकजा मुंडे या संघटनात्मक राजकारणात काम करू लागल्या। 2024च्या म्हणजेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षानं पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली होती, परंतु इथंही त्यांचा पराभव झाला। त्यानंतर आता पंकजा मुंडेंना भाजपनं पुन्हा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। त्यामुळे 5 वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर आणि 2 मोठ्या पराभवानंतर पंकजा मुंडे विधान परिषदेतून आता नवी राजकीय इनिंग सुरू करणार आहेत।